श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा अनंत चतुर्दशी व्रत. याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. अगदी पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची, अनंत चतुर्दशी व्रताचे महत्व याबद्दल अगदी सविस्तररित्या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. बघा आता अनंत चतुर्दशी व्रत, हे व्रत ही संधी पुन्हा नाही. अगदी प्रत्येक स्त्रीनं म्हणजे प्रत्येक घरातील व्यक्तीनं हे अनंत चतुर्दशीचे व्रत करायलाच पाहिजे. पुन्हा वर्षभर हे व्रत आपल्याला करता येत नाही. बघा अनंत चतुर्दशी व्रत चं महत्व म्हणजे आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, माता लक्ष्मी, वैभव आणि श्री विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा करणं, आपल्या आयुष्यातील संकट दूर करणं असं या व्रताचं महत्व आहे. बघा या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन असते. आता अनंत चतुर्दशी आपल्याला गणपती बाप्पांचे विसर्जन देखील असते. मग काही ठिकाणी बघा गणपती विसर्जन हा उत्सव देखील साजरा केला जातो. कारण की 10 दिवस आपल्या सोबत राहिलेल्या गणपती बाप्पांना अगदी मानासह त्यांची विधिवत उत्तर पूजा करून त्यांना सागर नदी या ठिकाणी विसर्जित केले जाते. पुढच्या वर्षी तुम्ही परत येऊन असाच आनंद आमच्या आयुष्यात निर्माण करावा, आमच्यावर तुमचा कृपा आशीर्वाद असू द्यावा, आमच्या विघ्नांचा नाश करा, आमच्या जीवनामध्ये सुख समाधान समृद्धी असू द्या अशी प्रार्थना केली जाते. आणि श्री गणेश पूजनाच्या दिवशी सांगता पूजा म्हणून बघा प्रत्येक भागामध्ये एक वेगवेगळी प्रथा आहे. सत्यनारायण पूजा केली जाते. तसेच बघा या दिवशी सायंकाळी अनंत म्हणजेच भगवान विष्णू यांचे सत्यनारायण पूजन घालून देखील पूजा केली जाते. मग बघा आता जर समजा तुमच्याकडे फोटो नसेल, मी तुम्हाला दाखवते. मी तुम्हाला फोटो दाखवते. हा जो फोटो आहे तो अशा पद्धतीचा आपल्याला अनंत चतुर्दशी व्रत करण्यासाठी फोटो पाहिजे आहे. बघा तर आपण जर समजा आता तुमच्याकडे असा जर फोटो नसेल तर मग तुम्ही सत्यनारायण आपण पूजा जी करतो तो जरी फोटो घेतला तरी देखील चालतो. बघा आता अनंत चतुर्दशी या व्रताची पूजा मांडणी आपण सविस्तररित्या पाहणारच आहोत. पण या दिवशी बघा याप्रमाणे शेषनाग आणि यमुनेचे देखील पूजन केले जाते. या व्रताचे आपण हे जर व्रत केले आपल्याला गतवैभव प्राप्त होते, आपल्या जीवनातील अडचणी ह्या कायमच्या दूर होतात. असे हे प्रभावशाली व्रत आहे. बघा वर्षातून आपल्याला एकदाच करता येते. त्यामुळे मी तर म्हणल प्रत्येक महिलेनं हे जे व्रत आहे ते करायलाच पाहिजे. बघा आपण आता या व्रताची पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची आहे ते तर आपण पाहूच यात. बघा आपण इथे माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांचे पाय चेपताना जो फोटो आहे आपल्याला तशा पद्धतीचा फोटो लागणार आहे. आपण तशा पद्धतीचा हा जो फोटो आहे तो माझ्याकडे आहे आणि तो घेतलेला आहे. बघा इथं आपण दिवा लावून घेऊयात आणि आता आपल्याला एक फळ देखील घेऊयात. पूजेमध्ये मांडण्यासाठी एक फळ ठेवून घेऊयात. तसेच बघा फुलं असतील तुमच्याकडे तर फुल अर्पण करा. आपण एक फुल इथं ठेवून देऊयात. आता बघा हे अनंत चतुर्दशी व्रत हा दिवस म्हणजे भगवान विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा करण्यासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो. अनंत म्हणजे कधीही मावळत नाही किंवा कधीही संपत नाही, असा म्हणजे शाश्वती आहे. बघा आता आपण अगोदर बघा दिव्याला हळदी कुंकू लावून घेऊयात. दिवा लावून घेतलेला आहे. आपण फोटोला देखील हळदी कुंकू फूल अक्षदा वाहून घेऊयात. बघा आता हा जो आहे
हा अनंताचा धागा आहे. याला देखील आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. अनंताच्या धाग्याला देखील आपण हळदी कुंकू लावून घेऊयात. या प्रकारे बघा आपल्याला ही जी आहे ती पूजा मांडणी अगदी साध्या पद्धतीने आणि ही अनंत चतुर्दशीची पूजा मांडणी आहे. अगदी सहज बघा प्रत्येक व्यक्ती ही पूजा करू शकेल असे हे व्रत आहे. आता हे व्रत केल्याने बघा या व्रताचा उद्देशच आहे आपल्या आयुष्यातील संकट दूर करणं आणि आपल्याला सुख समाधान माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होणं असं ह्या व्रताचंच हे आहे बघा. म्हणजे बघा मी तुम्हाला सांगते की स्वतःच्या कर्माचा गर्व झालेल्या कौंडिन्य ऋषीप्रमाणे आम्हाला दारिद्र्य मनस्ताप अपमान निंदा लाचारी येऊ नये. आमच्यात सदैव तुझ्या उपकाराची जाणीव तुझ्या अस्तित्वाचे स्मरण आणि कृतज्ञता असू दे. आम्हाला तुझी प्राप्ती होऊ दे. अनंत विश्वाला सामावून घेणाऱ्या प्रत्येक कणाकणाचा जो स्वामी आहे त्याच्याच हातात आपली दोरी आहे हे भान असणं व त्यानुसार आपण कृती विचार आचार स्वभावावर अंकुश असणं व त्या परमश्रेष्ठ प्रजापालक भगवान विष्णूंचे व त्यांचेच अवतार असलेल्या परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे आपण स्मरण चिंतन नामस्मरण करतच असतो. त्याचप्रमाणे आपल्याला अनंत चतुर्दशी या दिवशी आपल्याला भगवान विष्णू यांचे ओम अनंताय नमः या मंत्राचे देखील पठण करायचे आहे. तसेच बघा आता हा जो धागा आहे आपण हा अनंताचा धागा घेतलेला आहे. याप्रमाणे बघा आपण असा धागा तो कट करून घ्यायचा आहे. असा कट करून घेतला तरी चालतोय. आणि आपल्याला हे जे आहे बघा या धाग्याला आपल्याला गाठी मारून घ्यायच्या आहे. या धाग्याला आपल्याला 14 गाठी ज्या आहेत मी एक गाठ मारलेली आहे बघा. अक्षरशः 14 गाठी मारलेला देखील हा धागा विकत भेटतो. तुम्हाला तसा जर नाही मिळाला आपण घरी येऊन जरी याला गाठी मारल्या तरी देखील चालतात. आणि गाठी मारून बघा आवर्जून लक्षात ठेवायचा आहे हा जो धागा आहे तो स्त्रियांनी डाव्या हातात बांधायचा आणि उजव्या हातात पुरुषांनी बांधायचा आहे. हे कधीही लक्षात असू द्या. कधीही बघा स्त्रियांनी बघा आपल्या डाव्या हातात बांधायचा आहे आणि उजव्या हातात पुरुषांनी. कारण की बघा अनंताचा धागा हा म्हणजे खूपच आपल्या जीवनामध्ये एक चांगलं घडेल आपल्या जीवनामध्ये कुठे अडचणी येणार नाहीत असा हा अनंताचा धागा आपल्या हातात बांधणं खूप महत्वाचं आणि चांगलं आहे बघा. कारण की आणि हा धागा बांधल्यानंतर आपण परत पुढच्या वर्षी जरी हा धागा आपण काढला आणि तो विसर्जित करून दुसरा पुढच्या वर्षी व्रत करून जरी आपण आपल्या हातामध्ये बांधला तरी देखील चालतो. कारण की बघा हा गणेश उत्सवाच्या 10 दिवसाचा अनंत म्हणजे शेवटचा दिवस असतो आणि याच दिवशी गणपती विसर्जन देखील असते आणि आपल्याला याच दिवशी अनंत चतुर्दशी हे व्रत देखील करायचे असते. बघा या दिवशी शेषनाग आणि यमुनेची देखील पूजा करण्याची प्रथा आहे आणि हे व्रत एकदा केल्यानंतर सतत म्हणजे 14 वर्ष केले जाते. असे हे महत्वाचे व्रत आहे. तसेच बघा या दिवशी अनंत रूपात अनंत नामाने प्रसिद्ध असलेले भगवान विष्णूंचे आपण हे व्रत केलं पूजा मांडणी केली आपण हा धागा आणला तर आपल्याला भगवान विष्णूंचे 1001 नावं घ्यायचे आहेत आणि तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत. एक भगवान विष्णूंचं नाव घ्यायचं एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. बघा अगदी तुम्ही विष्णूंचे नाव मोबाईलवरती जरी लावून दिले आणि तुळशीपत्र तुम्ही अर्पण करत राहिलात तरी देखील चालेल. कारण की आपल्याला माहितीच आहे भगवान विष्णू यांना तुळशीपत्र किती प्रिय आहे. त्यांची म्हणजे कोणतीच पूजाच पूर्ण होत नाही तुळशीपत्राशिवाय. आपल्याला तुळशीपत्र वाहून पूजा करायची आहे. कारण की तुळशीसारखे पावित्र्य भक्ती त्याग आमच्यात निर्माण होऊन आम्हीही तुला प्रिय असू दे व तुझ्या चरणात हृदयात तिच्यासारखे स्थान आम्हाला प्राप्त होऊ दे हेच हे व्रत बघा सांगत असते. आणि म्हणूनच आपल्याला हे व्रत करायचे आहे. कधीही माणसाला कोणत्याही गोष्टीचा अहंकार येऊ नये. त्यांच्या जीवनामध्ये बघा कायम जिथे अहंकार नाही तिथे सुख समाधान समृद्धी आणि माता लक्ष्मी आनंदात नांदत असते बघा. आणि गतवैभव गतमान मनशांती मिळवून देण्याचे हे सर्वश्रेष्ठ भगवान विष्णूंचे व्रत आहे. आपल्याला आवर्जून हे अनंत चतुर्दशीचे व्रत करायचे आहे. तसेच बघा
वेळात वेळ काढून तुम्ही हे व्रत करा आणि आपल्याला या दिवशी ओम अनंताय नमः या मंत्राचे 108 वेळा पठण करायचे आहे पूजा मांडणी केल्यानंतर, आणि त्यानंतर आपल्याला तो अनंताचा जो धागा आहे तो आपल्या हातात बांधायचा आहे. अशा प्रकारे बघा आपण अनंत चतुर्दशी व्रत याचे महत्व, पूजा मांडणी अगदी सविस्तररित्या जाणून घेतलेले आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा. आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.